सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूजनीय डॉक्टर काकांच्या चरणी वंदन करतो। आदरणीय सविता काकूंना सादर वंदन करतो। ब्रह्मपुरी चातुर्मास उत्सव समितीने या कोविड-19च्या काळामध्ये ही आभासी पद्धतीने प्रवचनमाला सुरू केली, ज्याला आपण ऑनलाईन प्रवचन असं देखील म्हणत आहोत। या प्रवचनमालेचं आजचं हे पुष्प आहे। वास्तविक पाहता ही प्रवचनमाला म्हणजे आपल्या सगळ्यांची परमार्थ साधना आहे। परमार्थशास्त्र, अध्यात्मशास्त्र, वेदांतशास्त्र, आत्मविज्ञान, ब्रह्मविद्या अशा विविध गहन विषयाची उकल या एकंदरीत प्रवचनमालेतून झालेली आहे। ज्या कोणा व्यक्तीला अध्यात्म, परमार्थ अशा गोष्टींचं आकर्षण असतं आणि मग या क्षेत्रातील बुवाबाजी आणि अशा प्रकारच्या अंधश्रद्धायुक्त गोष्टी दिसल्या की ती व्यक्ती या साऱ्या परमार्थ ज्ञानापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असते। परंतु खरं परमार्थ ज्ञान काय आहे, अध्यात्मज्ञान काय आहे, वेदांत काय आहे, हे सगळं या प्रवचनमालेच्या माध्यमातून आपणापर्यंत पोहोचत आहे। विषय असा आहे की ज्या साधनेमध्ये ज्या लोकांना रस आहे, ज्यांना साधना करायची आवड आहे, ज्यांना परमार्थात आवड आहे, असे लोक सगळे या प्रवचनमालेशी जुळत चाललेले आहेत। आणि ही भगवंताची आपल्यावर असलेली कृपा आहे की आपण देखील या साधनेमध्ये साधक म्हणून जोडले गेलो। आजची ही प्रवचनमाला जे प्रवचन करते आहे त्यांचा परिचय श्री बाळकृष्ण आनंदराव चौगुले, मूळचे कोल्हापूरचे आहेत। शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला। अतिशय हालाकीच्या परिस्थितीत असतानासुद्धा M.Com, M.Phil आणि D.H. अशी पदवी त्यांनी घेतली। 34 वर्ष विवेकानंद कॉलेज कोल्हापूर येथे प्राध्यापक म्हणून काम केले आणि 2013 सेवानिवृत्त झाले। श्री चौगुले सरांचा संत साहित्याचा गाढा अभ्यास आहे। विशेषतः ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, दासबोध, एकनाथी भागवत, उपनिषद, गीता, ब्रह्मसूत्रे यांच्या अभ्यासाने वेदांत तत्त्वज्ञानाचे चिंतन त्यांनी मांडलेलं आहे। परमपूजनीय डॉक्टर काकांचा अनुग्रह 15 जून 1995 झाला। प्रवचन आणि व्याख्यानमाला याच्या माध्यमातून आध्यात्मिक आणि सामाजिक अशा वेगवेगळ्या विषयांवर जवळजवळ 2000हून अधिक प्रवचनं, व्याख्यानं त्यांनी केले आहेत। अनेक प्रकारच्या नियतकालिकांमधून त्रैमासिक, भक्तियोग, वीर हनुमान अशा आध्यात्मिक नियतकालिकांमधून त्यांचे लेख प्रकाशित झाले। कोल्हापूर आकाशवाणीवरून संतवाणी व आजचा विचार या सदराखाली प्रवचने प्रसारित झाली आहेत। श्री चॅनेल कोल्हापूरवरून जाऊ संतांची या गावा या सदराखालील प्रवचने देखील झाल्या। अशी अधिकारी व्यक्ती
अशी अभ्यासू व्यक्ती, अशी चिंतक व्यक्ती, त्यांचं आज प्रवचनाच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन होणार आहे. आपण खरोखर अतिशय भाग्यवान आहोत की आदरणीय चौगुले सरांच्या वाणीचा लाभ आपल्या सगळ्यांना मिळणार आहे. त्याच्यामुळे चौगुले सर आणि आपल्यात फार वेळ न घेता मी आपलं प्रास्ताविक इथेच पूर्ण करीत आहे. जय जय रघुवीर समर्थ.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलवचनं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु त्वं नमामि। माझे सद्गुरू डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख परमपूज्य काका यांना वंदन करतो। सर्व संतांना वंदन करतो। परमादरणीय सविताताई खरवटे यांच्या पुढाकाराने त्यांच्या सर्व उत्सव समितीच्या माध्यमातून परमपूज्य काकांच्या आशीर्वादाने कृपेने ही प्रवचनं, या प्रवचनाच्या माध्यमातून संत तुकाराम महाराजांचं तत्वज्ञान सर्व साधकांच्या पर्यंत पोहोचतंय। अशा सविताताई खरवटे यांना नमस्कार करतो। आजच्या या प्रवचनामध्ये माझ्याकडे खंदारकर महाराजांच्या गाथेतील 769 क्रमांकाचा अभंग आलेला आहे। त्यावर आज आपण चिंतन करणार आहोत। संत तुकाराम महाराज या अभंगात म्हणतायत, जग अवघे देव, जग अवघे देव, मुख्य उपदेशाची ठेव, आधी आपणपया नाशी, आधी आपणपया नाशी, मग उतरे या कशी, ब्रह्मज्ञानाचे कोठार, ते या निश्चय उत्तर, तुका म्हणे ते उन्मणी, तुका म्हणे ते उन्मणी, नाश कार्या कारणी। या अभंगात तुकाराम महाराज काय म्हणतात बघा। जग अवघे देव, मुख्य उपदेशाची ठेव। आमचे शास्त्र, आमचे संत आणि आमचे सद्गुरू जो काही आम्हाला पारमार्थिक उपदेश करतात, त्या उपदेशाचं तात्पर्य काय आहे, तर हे सगळं जग जे आहे हे जगच देव आहे। देव कुठं आहे? देव जगच देव आहे। पण जग देव आहे असा आम्हाला अनुभव येण्यासाठी आपण या शब्दाचा जो वाच्यार्थ आहे अहंकार, हा अहंकार अविद्येसह नष्ट झाला पाहिजे। म्हणजे अहंकार संपायला पाहिजे, अविद्या संपली पाहिजे, तेव्हा हा आम्हाला अनुभव येतो। या उपदेशामध्ये काय उपदेश आहे? जग अवघे देव। या उपदेशामध्ये सर्व ब्रह्मज्ञानाचं कोठार भरलेलं आहे। तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, जग हे कार्य आहे आणि अविद्या हे कारण आहे। जग हे कार्य आहे, अविद्या हे कारण आहे। या दोघांचा जेव्हा वाद होतो तेव्हा जी देवाची प्रचिती येते, जो देवाचा अनुभव येतो, त्या अनुभवालाच उन्मणी असं तुकाराम महाराज म्हणतात। 4 चरणांचा हा अभंग आहे।
आणि पहिल्या चरणामध्ये म्हणतायत, जग अवघे देव मुख्य उपदेशाची ठेव. आपण पहिल्या चरणापासून हा जो काही गुढार्थ आहे आपण तो बघणार आहोत. संपूर्ण अभंगामधला सरळ अर्थ काय आहे हे आपण बघितलं. जग अवघे देव हा आमच्या शास्त्राचा मुख्य उपदेश आहे, हा सिद्धांत आहे. सर्व काही आहे जे आम्हाला अनुभवाला येतं, जे जड आहे, जे चेतन आहे, जे दृश्य जग आहे, हेच देव आहे. हे सर्व देव झालेलं आहे. सर्व काही देव झालेला आहे, सर्व काही देवाचं आहे. देवाशिवाय या जगामध्ये आम्हाला जे जे काही अनुभवाला येतं ते सगळं जे आहे तो एक भास आहे, तो एक आमचा भ्रम आहे, ती आमच्या मनाची कल्पना आहे. ज्या क्षणी या मनाची कल्पना संपून जाते, कल्पनाच नष्ट होते, संकल्प नष्ट होतात, तेव्हा त्या खऱ्या देवाचा, सर्वव्यापक असलेल्या देवाचा आम्हाला अनुभव येतो. तो सर्व काही आहे, तो एकमेव द्वितीय भेदशून्य अशा प्रकारचा देव आहे. देवाशिवाय दुसरं काहीच नाहीये. हाच उपदेशाद्य शंकराचार्यांनी अद्वैत तत्वज्ञान म्हणून आम्हाला सांगितला. वारकरी संप्रदायाने स्वीकारला. हे तत्वज्ञान समर्थांनी स्वीकारलं, समर्थांच्या संप्रदायाने स्वीकारलं, चिन्मय मिशननं स्वीकारलं. हे तत्वज्ञान रामकृष्ण मिशननं स्वीकारलं. हेच तत्वज्ञान आमचे सद्गुरू आम्हाला सांगतायत. जग अवघे देव. आम्हाला मात्र या अद्वैताचा अनुभव येत नाही, द्वैताचा अनुभव येतो. मी माझं, तू तुझं, आमचं तुमचं, आमच्या आतमध्ये हे सगळं भरून गेलेलं आहे. जिथं द्वैत असतं तिथं भय असतं, आणि जिथं भय असतं तिथं दुःख असतं. आम्हाला दुःख नको आहे, कोणालाही दुःख नको आहे. प्रत्येक माणूस काहीतरी काहीतरी करत असतो. प्रत्येक क्रियेच्या पाठीमाग त्याला एक आतून प्रेरणा येते की सुख पाहिजे, सुखासाठी तो करत असतो. जे काही करतो ते सुखासाठी करतो. पण द्वैतानं भरलेलं हे जग जे आहे, शास्त्रानुसार हा भ्रम आहे, हा आभास आहे, हे अज्ञान आहे. अज्ञानामुळं हे दिसणारं जग आम्हाला खरं वाटतंय. या दिसणाऱ्या जगामध्ये आम्ही रंगलो आहे आणि रमलेलो आहोत, आणि दुःख भोगतो आहोत. दुःख आम्हाला नको आहे. पण आमच्या सर्व संतांनी सुखरूपतेचा, आनंदाचा अनुभव घेतला. दुःख रहित अशा प्रकारच्या सुखांचा अनुभव घेतला. त्यांना हे सुख कुठं मिळालं? तुकाराम महाराज एका अभंगात सांगतात, तुझे पायी सर्व सुख आहे. सगळं सुख जे आहे ते देवाजवळ आहे. देव सुखरूप आहे. आनंद शांती हे देवाचं स्वरूप आहे. आम्ही जेव्हा त्या सुखरूप अशा देवाशी भक्ती ज्ञानाच्या माध्यमातून एकरूप होऊ, तेव्हा सर्व सुखाचा अनुभव आम्हाला येईल, आनंदाचा अनुभव येईल, दुःख संपून जाईल. पण यासाठी आम्हाला देव समजून घेतला गेला पाहिजे.
यासाठी आम्हाला देवाशी एकरूप व्हायला पाहिजे. आम्ही मात्र सुखासाठी सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा या गोष्टींच्या पाठीमागे लागलोय. आम्हाला सत्ता हवी आहे. आमच्या गावातील सोसायटीचं संचालक पद हवं आहे, डेअरीचं संचालक पद हवं आहे, ग्रामपंचायतीचं सदस्य व्हायचं आहे, सरपंच व्हायचं आहे, आमदार खासदार व्हायचं आहे. सत्ता मिळाली की सुख होतं, 5 वर्षाने ती निघून जाते. सत्ता गेली की दुःख होतं, ती रडवते. पैसा आला की सुख होतं, पैसा खर्च व्हायला लागला की दुःख होतं. आम्ही सत्ता, संपत्ती, यश तर कोणी टिकून राहतं का ते? एक काळ सचिन तेंडुलकरचा होता, तो यशस्वी क्रिकेटर होता. त्याचा काळ संपला, धोनीचा काळ आला. धोनीचा काळ संपला, कोहलीचा काळ आला. यश ही टिकत नाही, कीर्ती सन्मान कायम टिकत नाही. आणि आम्ही मात्र सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा, मान सन्मान यामध्ये सुख शोधतो आहोत. आमचं हे सगळं बघून संतांना खूप कळवळा येतो. ते म्हणतात, सुखा लागी करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जा एक वेळ. सुखा लागी करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जा एक वेळ. मग तू अवघाची सुखरूप होशी, जन्मो जन्मीचे दुःख विसरशी. सुखासाठी जर तळमळ करत असशील तर तू पंढरीला जा. आमच्या सर्व संतांनी भक्ती, ज्ञान या माध्यमातून त्या भगवंताला जाणून घेतलं आणि जगणं त्यांचं आनंदाचं झालं. आमचंही जगणं आनंदाचं व्हावं म्हणून ते आम्हाला उपदेश करतात की देवाला जाणून घ्या. देवाला जाणून घेऊन देवाची भक्ती करा. भक्तीच्या माध्यमातून सुखरूप असलेल्या देवाशी एकरूप व्हा आणि दुःख रहित अशा आनंदाचा अनुभव घ्या. आम्ही तो देव समजून घेतला पाहिजे. त्या देवाचं स्वरूप समजून घेतलं पाहिजे. आमच्या बुद्धीने नाही, शास्त्राच्या आधाराने, संतांच्या वचनाच्या आधाराने तो देव आम्ही समजून घेतला पाहिजे. आम्हाला तुकाराम महाराज या अभंगात सांगतायत, जग अवघे देव मुख्य उपदेशाशी ठेव. जगच देव आहे आणि हा पारमार्थिक शास्त्राचा मुख्य उपदेश आहे. हा मुख्य सिद्धांत आहे. सर्व संत आम्हाला तेच सांगतात. ज्ञानेश्वर महाराज 10व्या अध्यायात म्हणतात, जे जे भेटे जे भूत, ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. जे जे भेटे जे भूत, जो जो म्हणून जीव आहे ते ते भूत आहे. ते सगळे जीव भगवंताचे अंश आहेत, ते भगवंतच आहेत. आणि त्यांच्यातला भगवंत पाहणं हा खरा भक्तियोग आहे. जे जे भेटी जे भूत, ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. तुकाराम महाराज आणखीन एका अभंगात म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. सगळं जगच विष्णुमय आहे. सगळं जग विष्णुमय आहे. या जगामध्ये भेद पाहणं हे अमंगळ आहे. अशा या संतांच्या उपदेशाच्या आधाराने आम्हाला तो देव समजून घ्यायचा आहे.
या अभंगाच्या माध्यमातून, संतांच्या विविध वचनांच्या माध्यमातून खरा जो देव आहे, सर्व जगाला व्यापून असलेला, सच्चिदानंद स्वरूप असलेला असा जो देव आहे, तो आपण समजून घेणार आहोत. या अभंगाच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. देव कसा आहे? देव सगुण आहे, देव निर्गुण आहे. जो निर्गुण आहे तो सगुण आहे, आणि जो निर्गुण आहे तोच, जो सगुण आहे तोच निर्गुण आहे. संत म्हणतात, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. सगुण आहे तोच निर्गुण आहे. एक गोविंदच सगुण झालेला आहे, एक गोविंदच निर्गुण आहे. आणखीन एका अभंगात संत म्हणतात, सगुणाचे संगे आलो निर्गुणाचे भेटी. निर्गुण निराकार देव खरा देव आहे. सर्व जगाला व्यापून असलेला, सच्चिदानंद स्वरूप असलेला देव खरा देव आहे. पण तो आम्हाला नाही कळत, आमच्या बुद्धीत नाही ठसत, आणि म्हणून तो देव सगुण साकार झाला. आणि सगुण साकार झालेल्या देवाच्या माध्यमातून आम्हाला निर्गुण निराकार देवापर्यंत पोहोचता येतं. पण त्यासाठी हवी संत संगत. समर्थ रामदास म्हणतात, सगुण आशेनी आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, सारा सार विचारे संत संगे. सगुणाच्या आधाराने निर्गुणाची भेट होते, पण त्यासाठी संत संगत हवी आहे. आणि या संतांच्या मध्ये सारासार विचार केला पाहिजे. निर्गुण निराकार, सर्व जगाला व्यापून असलेलं, निर्वयव असलेलं, जे कधी जन्मालाच येत नाही म्हणून ते अजय आहे, त्याचा कधीच अंत होत नाही म्हणून ते अनंत आहे, असं जे तत्व आहे ते तत्व खरा देव आहे. पण संतांनी, शास्त्रांनी अशा देवाला सगुण साकार केलं, किंवा देवच सगुण साकार झाला आमच्यासाठी, आमच्या सोयीसाठी. सगुण साकार झालेला देव मंदिरात आहे, सगुण साकार झालेला देव आमच्या देवाऱ्यामध्ये आहे, तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आहे. आम्ही अशा देवाचं रूप पाहू शकतो. मंदिरातल्या देवाला रूप आहे, ते रूप आम्ही पाहू शकतो. मंदिरातल्या देवाला चरित्र आहे, त्याच्या कथा ऐकू शकतो. मंदिरातल्या देवाला किंवा देवारातल्या देवाची आम्ही पूजा करू शकतो. आमच्या डोळ्याचा, आमच्या कानाचा, आमच्या नाकाचा, आमच्या जिभेचा, हाताचा, पायाचा, सर्व इंद्रियांचा विषय देव होऊ शकतो. विषय तो त्यांचा झाला नारायण, असं झालं. आणि त्या देवाला आम्ही अनन्य शरण झालो. अनन्य चिंतन, नामाचं चिंतन, रूपाचं चिंतन, कथांचं चिंतन, सतत त्याचीच चर्चा, त्याचं चिंतन, हे अनन्य चिंतन आहे. अनन्य शरणागती. सगळं काही देवच आहे. वृक्षाची पाने हाली त्याची सत्ता. झाडाचं पान सुद्धा हलण्यासाठी त्याच्या सत्तेची गरज आहे. तुझी सत्ते वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे दारुणी शरण आलो. नामदेव महाराज म्हणतात, वेद तुझ्या सत्तेवरती बोलतात. सूर्य उगवतो निमावळतो, तुझी सत्ता आहे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, तू ब्रह्मांडाचा धनी आहेस. सर्व काही घडतं ते तुझ्या सत्तेवर, तुझ्यामुळे, तुझ्या इच्छेने घडत. असा तो असल्यामुळे त्याला अनन्य शरण होणं आणि केवळ त्याचं चिंतन, केवळ त्याला शरण राहायचं, या सगळ्यामुळे काय होतं? चित्त शुद्ध होतं.
आमचं चित्त अशुद्ध आहे, या चित्तामध्ये काम आहे, या चित्तामध्ये क्रोध आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, तिरस्कार आहे, अहंकार आहे. अनन्य चिंतन, निष्काम बुद्धीनं चिंतन करणं, अनन्य शरण राहणं, या सगळ्याचा परिणाम म्हणून चित्तामध्ये देहासक्ती, जगासक्ती, धनासक्ती, सगळी आसक्ती कमी होते. इच्छा वासना संपून जातात. चित्त शुद्ध होतं, चित्त शांत होतं. कशानं होतंय? निष्काम भक्तीने. अनन्य चिंतनाचा परिणाम म्हणून त्याचा भगवंताचा सहवास प्राप्त होतो. त्या भगवंताबद्दलचं अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होतं. निरपेक्ष अशा प्रकारचं प्रेम जेव्हा अंतःकरणात निर्माण होतं, तेव्हा त्या ईश्वराची, सगुण निराकार ईश्वराची, सर्वव्यापक ईश्वराची कृपा होते. आणि त्या कृपेचा परिणाम म्हणून आम्हाला सद्गुरूंची प्राप्ती होते. तो भगवंत सद्गुरूच्या रूपेने आपल्या भेटीला येतो. आणि सद्गुरू आम्हाला सांगतात, तू देह नाही आहेस, तू मन नाहीस, तू बुद्धी नाहीस, तू जीवही नाहीस, तू आहेस आत्मा. या जगाला व्यापून असलेलं चैतन्य तुझ्या आतमध्ये आत्मरूपाने विराजमान आहे. तो आत्मा तुझं खरं स्वरूप आहे. तो आत्माच परब्रह्म आहे. तूच परब्रह्म आहेस. ते परब्रह्म मी आहे, असं मी चिंतन करायचं आहे. सद्गुरूंचा बोध झाला. सद्गुरू सांगतात, ते तू आहेस, ते ब्रह्म तू आहेस. मी म्हणायचंय, होय ते ब्रह्म मी आहे. सोहम सोहम सोहम, अखंड ते चिंतन आहे. आणि या चिंतनाचा परिणाम म्हणून ते ब्रह्मच मी आहे असा बोध, अप्रोक्ष बोध, प्रत्यक्ष बोध होतो. आणि मग संत जे म्हणतात, जग अवघे देव, खरंच जगच देव आहे. ह्या सर्व जगामध्ये तो व्यापून आहे. तोच हे सर्व जग झालेला आहे. जग त्याचंच आहे असा अपरोक्ष अनुभव आम्हाला होतो. आम्हाला ते ज्ञान येतं आणि आमची जगाकडे बघण्याची दृष्टीच बदलते. सगुण साकार देव, मंदिरातला देव, तो कोण आहे? ते सगुण निराकार ईश्वर आहे. सगुण निराकार ईश्वर जगाची निर्मिती करतो, जगाचं पालन करतो. जगाचा नाशही त्याच्याच संकल्पाने होतो. खरं तर हे जग नव्हतं, हे जीव नव्हते. सूर्य, चंद्र, तारे, आकाश, पृथ्वी काहीही नव्हतं. तो एकटाच परमात्मा, परमेश्वर होता. त्या परमात्म्याच्या, त्या परब्रह्माच्या ठिकाणी एक संकल्प निर्माण झाला, मी एकटा आहे, अनेक भाव. एकोहम बहुशा, मी एकटा आहे, अनेक भाव. या संकल्पाचा परिणाम म्हणून आकाश निर्माण झालं. त्या आकाशामध्ये ते परब्रह्म शिरलं. आकाशातल्या त्या ईश्वराने मी वायू व्हावं असा संकल्प केला. वायू निर्माण झाला, वायूत तो शिरला. वायूत शिरलेल्या ईश्वरानं संकल्प केला, मी तेज व्हावं. तेज निर्माण झालं, तेजात तो शिरला. तेजातल्या ईश्वरानं संकल्प केला, मी पाणी व्हावं, आप व्हावं. आप निर्माण झालं, आपामध्ये तो शिरला. आपातल्या ईश्वराने मी पृथ्वी व्हावं अशा प्रकारचा संकल्प केला. पृथ्वी निर्माण झाली, त्यामध्ये तो शिरला. पंचमहाभूत निर्माण झाली, पंचमहाभूतांचं पंचीकरण झालं. त्या पंचमहाभूताच्या पंचीकरणानंतर त्रिगुण त्यामध्ये मिसळले. आणि अशा प्रकारे हे सगळं विश्व निर्माण झालं.
त्या सगुण निराकार ईश्वरानं जग निर्माण केलं. हे जग निर्माण झाल्यानंतर जेव्हा जेव्हा या जगामध्ये अधर्म वाढतो, अन्याय वाढतो, दुराचार वाढतो, त्यावेळेला तो सगुण निराकार झालेला ईश्वर सगुण साकार होतो. रावणासारख्या प्रवृत्ती निर्माण झाल्यानंतर तो राम म्हणून जन्माला आला, अवताराला आला, तो सगुण साकार झाला. त्यानं जेव्हा कौरवासारख्या प्रवृत्ती निर्माण झाल्या, कंसासारखी प्रवृत्ती निर्माण झाली, तेव्हा तो कृष्ण झाला, भक्तांच्यासाठी विठ्ठल झाला, तो सगुण साकार झाला. सगुण साकार ईश्वराची मंदिर आहेत. रामाचं मंदिर आहे, कृष्णाचं मंदिर आहे, विठ्ठलाचं मंदिर आहे, दत्ताचं मंदिर आहे, शिवाचं मंदिर आहे. राम तोच आहे, कृष्ण तोच आहे, शिवही तोच आहे, दत्तही तोच आहे, गणपतीही तोच आहे. त्याची पूजा करता येते, त्याचं नामस्मरण करता येतं, त्याच्या रूपाचं ध्यान करता येतं. जो सगुण साकार देव आहे तो कोण आहे? तो सगुण निराकार ईश्वर आहे. तो अवताराला आलेला देव आहे. अवताराला आलेल्या देवाचं मंदिर आहे, मंदिरामध्ये त्याची मूर्ती आहे. जेव्हा आपण सगुण साकार देवाची पूजा करतो किंवा त्याचं चिंतन करतो, तेव्हा लक्षात असायला पाहिजे की तो सगुण निराकार ईश्वर आहे. आणि सगुण निराकार ईश्वर जो आहे तोच निर्गुण निराकार परब्रह्म आहे. जेव्हा परब्रह्म उपाधी धारण करतं तेव्हा तो ईश्वर होतो. जेव्हा तो ईश्वर अवतार धारण करतो तेव्हा तो सगुण साकार देव होतो. या सगळ्या चिंतनामध्ये आपल्याला असं कळलं असेल की परब्रह्माच्या ठिकाणी संकल्प झाला, संकल्पानुसार ते परब्रह्म ईश्वर झालं आणि त्या ईश्वरानं सगळं जग निर्माण केलं. या जगामध्ये तो आहे, तोच आकाश झाला, तोच वायू झाला, तोच तेज झाला, तोच आप झाला, तोच पृथ्वी झाला. तीन गुण त्याचेच आहे, त्याच्यापासूनच निर्माण झालेले आहेत. आणि म्हणून पंचमहाभूत आणि तीन गुणाच्या माध्यमातून, अष्टधा प्रकृतीच्या माध्यमातून हे जग निर्माण झाले. हे पंचमहाभूत कोण? देवाचीच आहे, ते तीन गुण देवाचेच आहेत. आणि म्हणून संत आम्हाला सांगतात की जग अवघे देव, मुख्य उपदेशाची ठेव. असा जो जगाला व्यापून असलेला देव जो आहे तो खरा देव आहे. तेच परब्रह्म आहे, तोच ईश्वर आहे. जड चेतनामध्ये ते तत्व व्यापून आहे. ते आपल्यामध्ये आत्मरूपाने विराजमान आहे. समर्थ रामदास एका ठिकाणी म्हणतात, तस्मात विचार करावा, तस्मात विचार करावा, देव कोण तो शोधावा, आपुलिया आपण शोध घ्यावा अंतर्यामी. खऱ्या देवाचा शोध आपल्यामध्येच आपण घ्यावा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तैसा हृदयामध्ये मी रामू, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखांचा आराम, भ्रांताशी कामू विषयांवरी. हृदयातला राम म्हणजे आत्माराम, निर्गुण निराकार परमात्मा, परमेश्वर, परब्रह्म. जे म्हणून आम्हाला सुख प्राप्त होतं ते कोणापासून येतं? तर त्या सुखरूप असलेल्या हृदयातल्या रामापासून, आत्मरामापासून प्राप्त होतं. तो खरा देव आहे.
आणि त्या देवापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला सगुणाचा आधार घ्यावा लागतो. संतांच्या संगतीत आपण सारासार विचार करावा लागतो. सार काय आहे? परमात्मा, परमेश्वर, सर्व जगाला व्यापून असलेलं सच्चिदानंद परब्रह्म जे आहे ते सार आहे. आणि आमच्या ज्ञानेंद्रियांना आणि अंतःकरणाला जे जे अनुभवाला येतं ते सगळं सार आहे. विचाराने आसार बाजूला करायचा आहे आणि त्या साराशी एकरूप व्हायचं आहे. आणि ते संतांच्या संगतीमध्ये शक्य आहे. सद्गुरूंच्या उपदेशाने आपल्याला शक्य आहे. तुम्हा आम्हाला जोपर्यंत आम्ही देहबुद्धीत आहोत तोपर्यंत सगुण साकाराची भक्ती आवश्यक आहे. सगुण साकाराच्या भक्तीच्या माध्यमातून ईश्वराची कृपा होते. ईश्वराच्या कृपेने सद्गुरूंची प्राप्ती होते. सद्गुरूंच्या बोधाने आपल्याला आत्मज्ञान होतं आणि अखंड चिंतनाचा परिणाम म्हणून आत्मा मी आहे, आत्माच परब्रह्म आहे, मीच परब्रह्म आहे असा अनुभव येतो. आणि हे सर्व परब्रह्म जे आहे हे तेच सत्य आहे. बाकी दिसणारा हा सगळा भ्रम आहे, आभास आहे, ही माया आहे. असा बुद्धीचा निश्चय होतो. असा बुद्धीचा निश्चय होणं आवश्यक आहे. यासाठी देहबुद्धी संपायला पाहिजे, आत्मबुद्धी व्हायला पाहिजे. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी आणि ही देहबुद्धी आत्मबुद्धी संतांच्या संगतीत करावी. म्हणून सर्व जगच देव आहे असा अनुभव आपल्याला येऊ शकतो. सारासार विचाराने येऊ शकतो. सद्गुरूंच्या संगतीमध्ये येऊ शकतो. पण त्यासाठी आपण काय करायला पाहिजे ते पुढच्या चरणामध्ये सांगतायत. तुकाराम महाराज आम्हाला दुसऱ्या चरणात सांगतात, आधी आपण पया नाशी, आधी आपण पया नाशी, मग उतरे या कशी. जग अवघ देव आहे हा अनुभव आम्हाला कळतच नाही. आमच्या डोक्यावरून जातो. आणि समजा जरी कळला तरी अनुभवाला येत नाही. कारण आपल्यामध्ये अंतःकरण आहे, आपल्यामध्ये अविद्या आहे, अज्ञान आहे. आपल्यामधलं अंतःकरण हीच अविद्येची रूप आहेत. अविद्या म्हणजेच अज्ञान, अविद्या म्हणजेच माया. ही माया आम्हाला खऱ्या स्वरूपाचा, खऱ्या मीचा अनुभवच येऊ देत नाही. ज्या क्षणी अविद्येचा म्हणजे अज्ञानाचा बाध होतो, ज्या क्षणी अहंकाराचा बाध होतो, त्या क्षणी जीव ब्रह्मरूपच होतो. आणि जीव ब्रह्मरूप झाला की सगळं काही ब्रह्मरूप आहे. दिसणार जग अध्यस्त आहे, दिसणार जग मिथ्या आहे, ते बाधयोग योग्य आहे, ते अधिष्ठान रूप आहे, ब्रह्मरूप आहे. म्हणजेच तो देवच हे सगळं जग झालेला आहे असा अनुभव येतो. मग जग अवघे देव असं जे तुकाराम महाराज म्हणतात ते साक्षात प्रत्यक्ष आपल्याला अनुभवाला येतं. आपल्यामधलं अंतःकरण हेच अविद्येचं रूप आहे, हेच मायेचं रूप आहे. काय अंतःकरणामध्ये मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, अहंकार आहे. आपल्यामधलं जे मन आहे ना हे सूक्ष्म आहे बरं सगळं. त्याला सूक्ष्म देह असंही म्हणतात. या सूक्ष्म देहामध्ये मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, अहंकार आहे. मन काय आहे? संकल्प विकल्प करणारी अंतःकरण वृत्तीला मन म्हणतात. निर्णय घेणाऱ्या अंतःकरण वृत्तीला बुद्धी असं म्हणतात. स्मरण करून देणाऱ्या अंतःकरण वृत्तीला चित्त असं म्हणतात. आणि मी म्हणायला लावणारी जी अंतःकरण वृत्ती आहे तिला अहंकार असं म्हणतात. मन वायुतत्वाचं आहे.
पंचमहाभूतिक आहे, रजोगुणाने युक्त आहे, अत्यंत चंचल आहे, जीवाला सतत बहिर्मुख बनवतं, अंतर्मुख होऊच देत नाही, स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होऊ देत नाही. ज्या वेळेला मन शांत होतं, ज्या वेळेला मन शुद्ध होतं, ते स्वरूपाकार होतं. मन जर स्वरूपाकार झालं तर आपल्या मधील आत्मतत्वाचा, आपल्यामधील खऱ्या देवाचा आपल्याला अनुभव येतो. पण मन नावाची जी माया आहे, अविद्या जी आहे, ती अविद्या आम्हाला अंतर्मुख होऊच देत नाही. आमच्यामध्ये बुद्धी नावाचं एक तत्व आहे, जे अग्नितत्वाचं आहे, सत्वगुणाचं बनलेलं आहे. निर्णय घेणाऱ्या अंतःकरण वृत्तीला बुद्धी असं म्हणतात. आमच्यामधली जी बुद्धी आहे ती अनेक जन्मांच्या वासना घेऊन आलेली आहे. आम्हाला जन्मच वासनेमुळे, मला जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगी असं म्हटलं. या ज्या वासना आहेत, या वासना भागविण्यासाठी देहाची गरज आहे, इंद्रियांची गरज आहे. आणि म्हणून आमच्यामध्ये असलेली वासनायुक्त बुद्धी असा निर्णय घेते की हा देह म्हणजेच मी, ही इंद्रिय माझी आहेत, इंद्रियांचे विषय मला हवे आहेत, इंद्रियांच्या विषयापासून, विषयाच्या प्राप्तीने मला सुख होणार आहे, विषयात सुख आहे. आणि हे सगळे विषय जगामध्ये आहेत आणि हे जग सुद्धा सत्य आहे. ही बुद्धी, आणि जी बुद्धी म्हणते की मी करताय, मी भोगताय, जग सत्य आहे, विषयात सुख आहे, हे जे आहे हे सगळं असं बुद्धी म्हणत असते. हे आमच्या बुद्धीचे निर्णय आहेत आणि हेच मायेचं स्वरूप आहे, हेच अज्ञानाचं स्वरूप आहे, हेच अविद्येचं स्वरूप आहे. जोपर्यंत मी देह नाही, मी आत्मा आहे, आत्माच परब्रह्म आहे, असा बुद्धीचा निश्चय होत नाही, तोपर्यंत स्वरूपाचा म्हणजेच माझ्यामधल्या देवाचा मला अनुभव येत नाही. आणि मी असं म्हणू शकत नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात तसं म्हणू शकत नाही, जगाओ हे देव. बुद्धीचा निर्णय बदलण्यासाठी आपल्याला सातत्याने संत संगत, शास्त्राचं चिंतन, शास्त्राचा अभ्यास करायला पाहिजे. बुद्धितत्व हे सुद्धा एक मायेचं, अविद्येचं स्वरूप आहे. आणखीन आमच्या अंतःकरणामध्ये चित्त आहे, जे जलतत्वापासून बनलेलं आहे. जलतत्व जड आहे, अचेतन आहे, पंचमहाभूतिक आहे. स्मरण करणं हे चित्ताचं काम आहे. भूतकाळात घडून गेलेल्या ज्या गोष्टी आहेत आणि ज्या मनाविरुद्ध घडून गेलेल्या आहेत, तेच सारखं हे मन चिंतन करत असतं. भविष्याची चिंता, काय होणार, कसं होणार, काय होणार, कसं होणार. वर्तमानाचं स्मरणच नाहीये. भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ हे काळाचं स्वरूप आहे. आणि स्वरूप जे आहे, खरा देव जो आहे, तो परमेश्वर जो आहे, तो या काळाच्याही पलीकडे आहे, कालातीत आहे. आता हे जे चित्त आहे, हे चित्त जेव्हा सतत चैतन्याचं चिंतन करेल, स्मरण करेल, तेव्हा ते चित्त चैतन्य होईल. चित्त चैतन्य होईल म्हणजे मी आत्मा आहे, मीच परब्रह्म आहे असा अनुभव येईल. आणि दृश्य जगाचा बाध होईल, अविद्येचा नाश होईल. त्यासाठी अखंड चिंतन चित्ताने त्या चैतन्याचं करायला पाहिजे.
चित्त चैतन्यकार झालं की अध्यस्थाचा बाध होतो, दृश्य जगाचा बाध होतो, अधिष्ठानाचा अनुभव येतो. आणि मग संत जे आम्हाला म्हणतात जग अवघे देव, त्याचा आम्हाला अनुभव येतो. आमच्या अंतःकरणामध्ये आणखीन एक गोष्ट आहे, ती म्हणजे अहंकार. पृथ्वी तत्वाचा आहे बरं. पृथ्वी तत्व अत्यंत जड अचेतन आहे, हालता हलत नाही. आमच्यामध्ये ही जी अहंकार वृत्ती आहे, हीच या देहाला मी म्हणायला लावते. देह म्हणजे मी, मन म्हणजे मी, बुद्धी म्हणजे मी, आणि मन म्हणजे मी, देह म्हणजे मी, देहालाच आत्मा म्हणणं ही अविद्या आहे, हे अज्ञान आहे. देहानं केलं ते मी केलं असं म्हणतो. आता शास्त्र आम्हाला सांगतं की देह मी नाही आहे, देह काळाचा आहे, तो नाशिवंत आहे, तो जाणार आहे. या देहाचा जो साक्षी आहे तो मी आहे. या देहामध्ये जे जे ज्ञानस्वरूप आत्मा आहे ते मी आहे. तो द्रष्टा आहे या देहाचा, तो साक्षी आहे या देहाचा, तो मी आहे. तो काहीच करत नाही, कारण तो निर्वयव आहे, तो निराकार आहे, तो सर्व जगाला व्यापून आहे. मी काहीच करत नाही, पण मी देह असा बुद्धीचा निश्चय असल्यामुळे, अहंकार आमचा या देहाशी तादात्म्य पावल्यामुळे मी पूजा करतो, मी पूजा केली, मी नामस्मरण करतो, मी प्रवचन करतो, माझ्यासारखा प्रवचनकार कोणी नाही, असं आम्हाला म्हणायला लावतो हा अहंकार. असा जोपर्यंत अहंकार जात नाही तोपर्यंत स्वरूपाचा अनुभवच येत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणून आम्हाला ज्ञानेश्वर एका ठिकाणी म्हणायला म्हणतात विचारुणी अहंकार सांडिजे, विचारुणी अहंकार सांडिजे, मग अस्तीची वस्तू होईजे, तरी आपली स्वस्ती सहजे आपणच केली. विचारून म्हणजे विचार करून आणि विचारून. अहंकार सांडायचा आहे, टाकून द्यायचा आहे. मीपणा जो आहे तो घालवायचा आहे. आणि जेव्हा आपण विचार आणि हा अहंकार सांडतो, टाकून देतो, तेव्हा मी जो खरा मी आहे त्या खऱ्या मीचा म्हणजे आत्मस्वरूपाचा, परब्रह्माचा मला अनुभव येतो. तोच मी आहे, ते ब्रह्म मी आहे असा अनुभव येतो. आणि असा जेव्हा अनुभव येतो तेव्हा खऱ्या अर्थानं आमचं कल्याण झालेलं असतं, आपण कृतार्थ झालेलो असतो. जीवनामध्ये कृतार्थतेचा अनुभव येणं, आनंदाचा, समाधानाचा अनुभव येणं, हे खऱ्या अर्थानं हे मिळवायचं आहे. हे सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं धन आहे, हा परमार्थ आहे. विचारून म्हणजे शास्त्राला विचारून, विचारून म्हणजे संतांना विचारून, विचारून म्हणजे सद्गुरूंना विचारून, आणि विचारून म्हणजे विचार करून. शास्त्र काय सांगतं, संत काय सांगतात, नाशिवंत देह जाणार सकळ. देह नाशिवंत आहे आणि क्षणाक्षणा करा विचार, क्षणाक्षणा करा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. प्रत्येक क्षणाला हा देह जो आहे तो मृत्यूकडे निघालेला आहे. आता हा जो विचार आहे तो संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. परमार्थ करावा, परमार्थ समजून घ्यायचा असेल तर संतांच्या संगतीत राहायला पाहिजे. विचार करायचा आहे. मी देह म्हणतो, पण हा दिला कोणी? देवाने दिलेला आहे. या देहाला जगवण्याची व्यवस्था कोणाची? या देहाला जगण्यासाठी अन्न लागतं, हवा लागते, सूर्यप्रकाश लागतो, पाणी लागतं, राहायला घर लागतं, घरासाठी पृथ्वी लागते, आधार लागतो जमिनीचा. ही सगळी पंचमहाभूत देवानं निर्माण केलेली आहेत. हे सगळं देवाचं आहे. मग माझं काय आहे? मग मी या देहाला मी का म्हणतो?
माझ्या इच्छेने तो जन्माला आला, माझ्या इच्छेने तो राहणार आहे आणि मी सांगेल तेव्हा तो राहणार आहे? शक्यच नाही. देह मी नाहीच आहे. या देहाचा साक्षी आत्मा जो आहे तो मी आहे. संतांच्या संगतीत सतत अशा प्रकारचा सखोल विचार केल्यानंतर कळतं. तुकाराम महाराजांना एकदा कळलं. तुकाराम महाराज म्हटले, मी न म्हणे माझे, मी न म्हणे माझे, न घे काही भार ओझे, तूची तारिता मारिता, कळो आले निरुत्ता. सगळं त्यानं निर्माण केलं. तुकाराम महाराज म्हणतात, सकळ करणे जगदीशाचे. आम्हाला कळत नाही. हे सगळं ईश्वराचं आहे, हे आम्हाला कळत नाही. ही सगळी सत्ता ईश्वराची आहे, देवाची आहे, आम्हाला कळत नाही. व्यवहारात मी माझं असं म्हणणं आवश्यक आहे. व्यवहार करताना मी माझं असं म्हणायला पाहिजे. पण आत साधकाच्या, ज्याला जग अवघे देव असं म्हणायचं आहे, असा अनुभव घ्यायचा आहे, जीवन कृतार्थ करायचं आहे, आनंदाचं जगणं प्राप्त करून घ्यायचं आहे, त्याच्या आतमध्ये असा निश्चय असायला पाहिजे, हे सगळं देवाचं आहे. त्या देवाला अनन्य शरण असायला पाहिजे. आणि त्यानं ज्या स्थितीमध्ये ठेवलेलं आहे त्या स्थितीमध्ये आनंदानं समाधानात राहायला पाहिजे. आतली शांती टिकून ठेवली पाहिजे. आत जोपर्यंत आपण शांत आहोत तोपर्यंत आपण स्वरूपाच्या जवळ आहोत, आपण परब्रह्माच्या जवळ आहोत, आपण खऱ्या देवाच्या समोर आहोत. पण यासाठी विचार करायला पाहिजे. संतांनी सांगितलेला विचार करायला पाहिजे. विचारा वाचुनी काहीच नोहे समाधान. प्रेम लक्षणा भक्ती आणि ज्ञान लक्षणाशी भक्ती, अशा दोन प्रकारची भक्ती. प्रेम लक्षणा भक्तीमध्ये अहंकार देवाच्या चरणावर व्हायचा असतो. देवाच्या कृपेने सद्गुरूची प्राप्ती होते. सद्गुरूंच्या बोधाने जीव ब्रह्मैक्याची व्यवस्था होऊन जाते. नामदेवाच्या अनन्य भक्तीचा परिणाम म्हणून विठ्ठलाने संत नामदेवांना विसोबा खेसरांच्याकडे म्हणजे सद्गुरूंच्याकडे पाठवलं. सद्गुरूंची भेट घडवून दिली. संत तुकाराम महाराजांच्या स्वप्नामध्ये देव आला आणि तुकाराम महाराजांना तो बोध केला. तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव देवच होय गुरु. प्रेम लक्षणा भक्तीमध्ये अनन्य भक्ती, अनन्य प्रेम, अनन्य चिंतन, अनन्य शरणागती या सगळ्याचा परिणाम म्हणून ईश्वराची कृपा, ईश्वराच्या कृपेचा परिणाम म्हणून सद्गुरूची प्राप्ती, सद्गुरूंच्या बोधाने आत्मस्वरूपाचा अनुभव येतो, जीव ब्रह्मैक्याचा अनुभव येतो. ज्ञानलक्षणा भक्तीमध्ये विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मोक्षत्व यांच्या साह्याने, विवेक म्हणजे वैराग्य, विवेक आणि वैराग्य, विवेकामध्ये सारासार विचार आला आणि सारासार विचाराने अहंकाराचा लय होतो. मन, बुद्धी, चित्त भगवंताच्या ठिकाणी अर्पण करता येतं. तू मन बुद्धी साचेशी मज स्वरूपी अर्पिशी, तरी मातेजी गा पावची ही माझी भाक. तुझी मन आणि बुद्धी जर मला अर्पण केलीस तर तू मलाच प्राप्त होशील. ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी म्हणतात, मन आणि बुद्धी जेव्हा भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी अर्पण होते त्यावेळेला चित्त आणि अहंकार आपोआपच स्वरूपाकार होतो. आणि ज्या वेळेला हे सगळं अंतःकरण म्हणजेच अविद्या तिचा बाध होतो, अहंकाराचा नाश होतो, म्हणजेच अहंकार अविद्या स्वरूपाकार होते, निवृत्त होते. त्यावेळेला त्या स्वरूपाचा म्हणजे आत्मस्वरूपाचा, आत्माच परब्रह्म आहे असा अनुभव आम्हाला येतो. आणि मग जग अवघे देव, मुख्य उपदेशाची ठेव असे जे तुकाराम महाराज आम्हाला म्हणतात ते आम्हाला कळतं. आणि हेच खरं ब्रह्मज्ञान आहे. हा जो उपदेश आहे हा उपदेशच ब्रह्मज्ञानाचं कोठार आहे असं आम्हाला तुकाराम महाराज पुढच्या चरणात. संत तुकाराम महाराज
तिसऱ्या चरणामध्ये आपल्याला म्हणतायत, ब्रह्मज्ञानाचे कोटार ते या निश्चय उत्तर. ब्रह्मज्ञानाचे कोटार ते या निश्चय उत्तर. जग अवघ देव आहे, हा मुख्य उपदेश आहे असं म्हणतात. आणि या उपदेशामध्ये सर्व ब्रह्मज्ञानाचं कोठार भरलेलं आहे. सर्व पारमार्थिक उपदेशाचं कोठार भरलेलं आहे. ब्रह्मज्ञान म्हणजे खऱ्या देवाचं ज्ञान. ते आपल्याला व्हायचं असेल तर हा जो उपदेश आहे, जग अवघे देव, हा उपदेश जशा पद्धतीनं श्रवण करायला पाहिजे तसा आपण जर श्रवण केला तर एका देवाशिवाय जे काही दिसत आहे, जे काही आम्हाला अनुभवाला येत आहे, ते सगळं देवच झालेलं आहे असं आम्हाला कळेल, असं आमच्या अनुभवात येईल. वेदांत शास्त्राचा सिद्धांत सांगतोय की ब्रह्म सत्य आहे, जगन्मिथ्या, जीवो ब्रह्मेव नापरा. एक परब्रह्मच सत्य आहे, म्हणजे एक देवच सत्य आहे, एक विठ्ठलच सत्य आहे. विठ्ठलाशिवाय जे काही म्हणून दिसतं, देहादी जग आम्हाला अनुभवाला येतं, ते सतच्या लक्षणाशी जुळत नाही, ते असतच्याही लक्षणाशी जुळत नाही, म्हणून त्याला सतासत विलक्षण असं म्हणतात. सतासत विलक्षण, अनिर्वचनीय, मिथ्या, बाधयोग्य, म्हणजे विचार करण्यासारखं नाहीये. तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात म्हणतात, एथ विठ्ठलची खरा, एर तो वाऊगाची पसार. एक विठ्ठल सोडला तर इतर जे काही आमच्या अनुभवाला येते तो केवळ पसार आहे, फापड पसार आहे. आता हे सगळं जे आम्हाला अनुभवायला यायचं असेल तर आपल्या ठिकाणी विवेक, वैराग्य, समाधी, षटक, तीव्र मुमुक्षुत्व या गोष्टीबरोबरच सतत याच शास्त्राचं श्रवण, असं सांगणारी जी संतांची वचनं आहेत त्या वचनांचं श्रवण केलं पाहिजे. जे श्रवण केलेलं आहे त्याचं चिंतन केलं पाहिजे. श्रवण चिंतनातून आम्हाला एक तत्व आहे, ते आपल्यामध्ये आत्मरूपाने आहे असं वारंवार परोक्षरित्या कळतं. आत्मा जो आहे ते माझं खरं स्वरूप आहे, तो चैतन्य रूप आहे, तो शुद्ध जाणीव रूप आहे, तो माझ्यामध्ये आहे. आता हे जे मला कळलेलं आहे त्याचा अनुभव घेण्यासाठी सातत्यानं ध्यान करायला पाहिजे. त्या पदार्थाचा शोध घेतला गेला पाहिजे. श्रवण करणं, मनन करणं, ध्यान करणं, त्या पदार्थाचा शोध घेण्याचा प्रयत्न करणं, अशा प्रकारचा जो अभ्यास आहे, हा सातत्यानं जेव्हा अभ्यास केला जातो तेव्हा एक दिवस ते जे तत्व आहे, ते आत्मतत्व जे आहे ते मी आहे आणि आत्माच ब्रह्म आहे, मीच तो ब्रह्म आहे, असा बुद्धीचा ईश्वर कृपेने, सद्गुरूच्या कृपेने निश्चय होतो. असा निश्चय झाला की सर्वत्र त्या स्वरूपाचा अनुभव आम्हाला येतो. जग आम्हाला दिसत राहतं, पण ते अध्यस्त आहे, परब्रह्म अधिष्ठान आहे, अध्यस्त पदार्थ अधिष्ठान रूप असतो. असा बुद्धीचा निश्चय झाल्यानंतर जग दिसत जरी असलं तर त्याच्या संबंधीचं आम्हाला ते खरं नाही आहे असाही निश्चय आत बुद्धीत झालेला असतो. हा जो निश्चय आहे तो
जग अवघे देव हा जो उपदेश आहे, या उपदेशानेच आपल्याला येणार असतो. म्हणून या उपदेशातच ब्रह्मज्ञानाचं कोठार भरलेलं आहे असं म्हणतात. व्यवहारिक जगामध्ये आपण बघतो आहोत की सूर्याचा प्रकाश जसा सूर्यापासून वेगळा नसतो. सूर्यापासून आलेली प्रकाश किरण सूर्यच असतात, सूर्याचीच असतात. सूर्य आणि सूर्याची प्रकाश किरण यामध्ये भेद नाही आहे. सोन्यापासून तयार झालेले अलंकार सोन्यापेक्षा भिन्न नसतात. मातीपासून तयार झालेली सगळी मातीची भांडी मातीच असतात. हे जसं आहे तसंच देवापासून जे जग तयार झालेलं आहे ते देवापेक्षा वेगळं नाही, ते देवच आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज आम्हाला या ठिकाणी सांगतात की जग अवघे देव मुख्य उपदेशाची ठेव. आणि हा उपदेश जो आहे, या उपदेशामध्ये सर्व ब्रह्मज्ञानाचं कोठार भरलेलं आहे. म्हणजे या उपदेशानेच आम्हाला ब्रह्मज्ञान होण्याची व्यवस्था आहे. मीच ते ब्रह्म आहे असा अनुभव येण्याची व्यवस्था आहे. आता शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे उन्मनी नाश कार्याकारणी. सततच्या शास्त्राच्या संतांच्या वचनाच्या चिंतनाने, या चिंतनाचा परिणाम म्हणून आणि त्याच्याबरोबर विवेक वैराग्य हे जे काय आपल्याला साधन चतुष्ट म्हटलेलं आहे, त्या सगळ्याचा परिणाम म्हणून आमची जी अंतःकरण वृत्ती आहे, ही अंतःकरण वृत्तीच अविद्या आहे. याबद्दलचं आपण चिंतन दुसऱ्या चरणामध्ये केलेलं आहे. विवेकाने कळतं की केवळ देव खरा आहे, देवाशिवायचं इतर जे काही आहे ते सगळं मिथ्या आहे, बाद योग्य आहे. आणि या विवेकाचा परिणाम म्हणून जगासंबंधीचं वैराग्य निर्माण होतं. देहादी जगासंबंधित चिंतन थांबतं. दृश्य जग मिथ्या आहे. आता दृश्य जग म्हटलं की ते व्यवहारिक जगातलं ते ज्ञेय आहे. आणि व्यवहारिक जग जेव्हा मिथ्या असा आमच्या बुद्धीचा निश्चय होतो, तेव्हा त्या जगासंबंधीचं चिंतन संपतं. सर्व ज्ञान बाह्य जगातील जे ज्ञेय आहे त्या ज्ञेयासंबंधीचं चिंतन संपलं म्हणजे ज्ञेय संपलं की ज्ञाता शिल्लक राहत नाही. ज्ञेय संपलं की ज्ञाता शिल्लक राहत नाही. ज्ञेय आणि ज्ञाता संपलं की राहतं ते फक्त ज्ञान, ज्ञानरूप चिद्रूप अशा प्रकारचं जे ब्रह्म आहे तेच फक्त अनुभवाला येतं. अंतःकरण वृत्तीचा बाद, अंतःकरण वृत्तीमध्ये अविद्या आहे, अविद्येचा बाद. जग हे कार्य आहे, जग हे कार्य आहे आणि त्याला अविद्या आमच्यामधील अंतःकरण वृत्ती हे कारण आहे. अंतःकरण वृत्ती आणि अविद्या यांचा नाश झाल्यानंतर उरतं ते केवळ परब्रह्म. म्हणजेच त्या स्वरूपाचा अनुभव सर्वत्र येतो, सर्वत्र ते आम्हाला दिसत राहतं. जग जरी दिसत असलं तरी ते मिथ्या आहे असा बुद्धीचा निश्चय झालेला असतो. आणि अशा प्रकारची जी अनुभूती आहे, अशा प्रकारचा जो अनुभव आहे, याला तुकाराम महाराज उन्मणी अवस्था म्हणतात. तुका म्हणे उन्मणी नाश कार्याकारणी. देहादी जगाचा बाध होतो, अंतःकरण वृत्तीचा बाध होतो आणि त्यामुळं सर्वत्र जग अवघे देव असं जे तुकाराम महाराज म्हणतात त्याचा अनुभव येतो. हा जो अनुभव आहे, या अनुभवामध्ये मनाची एक उच्च अवस्था आहे, उन्मणी अवस्था. या अवस्थेमध्ये अंतःकरणामध्ये परमानंदाची अनुभूती असते आणि ही स्थिर असते, दृढ असते, अपरिवर्तनीय असते. हा अनुभव
अपरिवर्तनीय आहे, तो प्रत्यक्ष आहे, यालाच अप्रोक्ष अनुभूती असं म्हणतात. हीच जीवनमुक्त अवस्था आहे. सुख दुःख, मान अपमान, निंदा स्तुती या सगळ्याच्या पलीकडं आपण गेलेलो असतो आणि केवळ त्या परमानंदाचा अनुभव आपण जगत असतो. हीच जीवनमुक्त अवस्था आहे. आणि अशा प्रकारची अवस्था हे मनुष्य देहाचं सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं प्राप्तव्य आहे. आपणा सर्वांना ते प्राप्त व्हावं, ती जीवनमुक्त अवस्था प्राप्त व्हावी, हा परमानंद प्राप्त व्हावा, अशी सद्गुरूंच्या चरणी मी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आदरणीय चौगुले काकांचा वाणीतून जो अमृताचा वर्षाव आपल्यावर झाला आहे त्यासाठी मी चौगुले काकांच्या ऋणात राहू इच्छितो. तसेच ब्रह्मपुरी चातुर्मास उत्सव समितीद्वारा त्यांचं आभार व्यक्त करतो. पूजनीय डॉक्टर काकांचा आशीर्वाद आणि वंदनीय सविता काकूंचं मार्गदर्शन सदैव आपल्यासोबत आहे. ज्या साधकांनी, श्रोतू साधकांनी या अमृतवर्षावात स्नानाचा आनंद लुटला, अशा सर्व श्रोतू बंधू भगिनींचे देखील मी आभार व्यक्त करतो. शेवटी एकच मागणं रघुनायकाकडे मागून आजचं आभार प्रदर्शन देखील पूर्ण करतो. नको द्रव्यदारा, नको येरझरा, नको मानसी ज्ञान गवे फुगारा, सगुनी मज लाविरे भक्तिपंता, रघुनायका मागणे हेची आता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर.